आजच्या व्हिडिओमध्ये आपण वरणगाव SRPFचा पेपर विश्लेषण सविस्तर माहिती आता बघणार आहोत मित्रांनो. यासाठी तुम्हाला नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपण सुरुवात करूया. खालीलपैकी कोठे संरक्षण साहित्य निर्माण कारखाना आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो वरणगाव येथे आहे. आणि प्रश्न क्रमांक 2 बघूया. ब्रिटनच्या जोखडाखालातून मुक्त होऊन स्वराज्याचे अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी होमरूल चळवळ प्रथम टिंबटिंब यांनी सुरू केली. तर याचं उत्तर आहे मित्र प्रश्न क्रमांक 2चं ब, आयर्लंड. प्रश्न क्रमांक 3 कडे खाली वळूया. खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये ब्रिटन हाय कमिशनर फॉर इंडिया या अधिकार पदाची नियुक्ती झाली? तर याचं उत्तर काय मित्रांनो, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला. या प्रश्न क्रमांक 3चं उत्तर मित्रांनो 1919. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 कडे आपण वळलेला आहे आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघू शकता. लाल रक्तपेशी RBCची निर्मिती काय म्हणतात? तर याचं उत्तर काय मित्रांनो, 4चं तुम्हाला बी, प्रश्न क्रमांक 4चं तुम्हाला बी पाहायला मिळेल. प्रश्न क्रमांक 5चं बघू शकता. कर्बोदके हे कार्बन, ऑक्सिजन आणि टिंबटिंबच्या अणूपासून बनतात. तर प्रश्न क्रमांक 5चं उत्तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, हायड्रोजन याचं उत्तर आहे. त्याचे प्रश्न क्रमांक 6 बघू शकता. निकोडिनामाइड हे रासायनिक नाव टिंबटिंब जीवनसत्वाचे आहे. तर प्रश्न क्रमांक 7चं उत्तर तुम्हाला सी पाहायला मिळेल मित्रांनो, जीवनसत्व B3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7चं बघू शकता तुम्ही खाली. कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावर लसीचा शोध लावला? तर प्रश्न क्रमांक 7चं उत्तर तुम्हाला बी पाहायला मिळेल, एडवर्ड जेन्नर. त्याचे प्रश्न क्रमांक 8चा आपण बघूया मित्रांनो खाली. यामध्ये 8चं बघू शकता तुम्ही. टिंबटिंब हा इस्रोने तयार केलेल्या श्रीरूपी रोबोट जो गगनयान मिशनासाठी बनवण्यात आला. तर याचं उत्तर 8चं बघू शकता मित्रांनो तुम्ही. 8चं तुम्हाला 1 नंबर पाहायला मिळेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9चं बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9मध्ये तुम्ही बघू शकता खालीलपैकी कोणत्या शिखराला टिंबटिंब या पर्याय नावाने ओळखतात? द द ग्रेट ब्लँक वन. तर याचं उत्तर 9चं बघू शकता मित्रांनो तुम्ही. 9 नंबर क्वेश्चनचं तुम्हाला क पाहायला मिळेल मित्रांनो, वकालू. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 10 मध्ये बघू शकता तुम्ही. खालीलपैकी कोणत्या किनारपट्टीला कोरोमंडल किनारपट्टी म्हणून ओळखले जाते? तर प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे मित्रांनो क. प्रश्न क्रमांक 10चं तुम्हाला क पाहायला मिळेल. प्रश्न क्रमांक 11 कडे आपण वळूया. घोडसगाव, चांदोर, हस्ती, शिरसोळी या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? प्रश्न क्रमांक 11चं बघूया मित्रांनो, तुम्हाला क पाहायला मिळेल. 11 प्रश्न नंबरचं तुम्हाला क उत्तर पाहायला मिळेल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 12 कडे बघूया. कात टिंबटिंब झाडापासून मिळतात. तर मित्रांनो जी कात असते ती कोणत्या झाडापासून मिळते? याचं उत्तर आहे मित्रांनो खेर. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 13 बघूया मित्रांनो. राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना 1949 साली टिंबटिंब अध्यक्षतेच्या खाली करण्यात आली. तर याचं काय उत्तर आहे मित्रांनो, तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी सांगायचं आहे. तर 13 नंबरचं तुम्हाला क पाहायला मिळेल मित्रांनो, PC महान लोबीस. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 कडे वळूया. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम टिंबटिंब साली पूर्ण देशभरात लागू झाला. कोणत्या वर्षी लागू झाला मित्रांनो? प्रश्न क्रमांक 14चं तुम्हाला अ पाहायला मिळेल मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14चं 1980 तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 15 कडे वळूया. कोणत्या साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना म्हणजे राष्ट्रीयकरण करण्यात आले? हे प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांचं बरोबर आला असेल मित्रांनो. याचं उत्तर आहे 1935. आणि तुमची SRPFसाठी किती टोटल झाली सगळ्यांनी मैदानी प्लस लेखी ॲड करून मला टोटल कमेंटमध्ये सगळ्यांनी सांगायची मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16 कडे आपण वळूया. प्रश्न क्रमांक 16 मध्ये कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये घटनेतील भाग IV वगळण्यात आलेला आहे? तर याचं उत्तर काय मित्रांनो, 16चं तुम्हाला बी पाहायला मिळेल, 7वी घटनादुरुस्ती 1956. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 17 कडे वळूया. आपण जो सेट पाहतोय तो प्रश्न डी सेट आहे मित्रांनो, आणि तुमच्या सेटनुसार प्रत्येकची आन्सर की आता आलेली आहे. तुम्ही सविस्तर नंतर आता आपल्या टेलिग्राम चॅनलला आल्यावर जॉईन करून बघून घ्यायची आहे. प्रश्न क्रमांक 17चं बघूया मित्रांनो. भारतीय राज्यघटनेतील राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्त्वे तरतूद कोणत्या देशाच्या घटनेतून घेण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक 17चं उत्तर आहे मित्रांनो ब, आयरिश घटना. प्रश्न क्रमांक 18 तुम्ही बघू शकता. महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल खालीलपैकी कोण होते? प्रश्न क्रमांक 18चं उत्तर तुम्हाला क पाहायला मिळते मित्रांनो, श्रीप्रकाश म्हणून. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 19 कडे आपण वळूया. भारतीय राज्यघटनेतील भाग VIII कोणत्या घटनादुरुस्ती संबंधित आहे? तर 19चं उत्तर आहे मित्रांनो तुम्हाला अ पाहायला मिळतं, केंद्रशासित प्रदेश. त्याच्यानंतर खालचा प्रश्न बघूया, 20 नंबरचे प्रश्न मित्र. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? तर 20 नंबरचं उत्तर मित्रांनो तुम्हाला केरळमध्ये विधान परिषद नाही मित्रांनो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 21 बघूया. एप्रिल 2026 मध्ये बिहारच्या मुख्यमंत्रीपदी खालीलपैकी कोणाची निवड झाली?
तर एक प्रश्न क्रमांक 21चं तुम्हाला ब पाहायला मिळतं मित्रांनो, सम्राट चौधरी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक खाली वळूया 22कडे. सराव सराव दस्तती लीक कोणत्या 2 देशामधील लष्करी सराव आहे? तर प्रश्न क्रमांक 22चं उत्तर तुम्हाला ब पाहायला मिळेल. भारत आणि उझबेकिस्तान. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 23कडे वळूया. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत व्हिडिओ लाईक केला नसेल मित्रांनो, सगळ्यांनी लाईक करून घ्यायचे. मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ पोलीस भरती रिलेटिव्ह आणण्याचा प्रयत्न करतो. प्रश्न क्रमांक 23मध्ये बघू शकता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 23 आता बघूया आपण. खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 हे यजमानपद कोणत्या राज्याकडे होते? तर याचं उत्तर मित्रांनो 23चं तुम्हाला ड पाहायला मिळते. छत्तीसगड या राज्याकडे होते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 24चं उत्तर बघूया. पंचगंगा तीरा ही आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर प्रश्न क्रमांक 24चं उत्तर आहे मित्रांनो ब. डॉक्टर जयसिंगराव पवार. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 25कडे वळूया. 25 तर बघू शकता तुम्ही. नुकतेच सी.डी. गोपीनाथ यांचे चेन्नई येथे वयाच्या 96 वर्षी निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? राजकारण, क्रिकेट, साहित्य, चित्रपट. तर याचं उत्तर आहे मित्रांनो 25चं तुम्हाला क्रिकेट पाहायला मिळते. ब याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26 बघूया. आता मराठी व्याकरणचे प्रश्न खाली सुरू झालेले आहे. प, फ, ब, भ, म वर्णाचा प्रकार ओळखा. तुम्हाला इथं प्रकार ओळखा म्हणून विचारलेला आहे प्रश्न क्रमांक 26मध्ये. तर 26 तर तुम्हाला ड पाहायला मिळेल मित्रांनो. 26 प्रश्न क्रमांकाचं तुम्हाला ओष्ठवर्ण पाहायला मिळते. त्याच्यानंतर खालचा प्रश्न बघूया. 27 नंबरचा प्रश्न. वरची खोली लहान आहे, अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. तर तुम्हाला 27 तर मित्रांनो क पाहायला मिळेल, अव्यसाधित विशेषण. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 28कडे आपण वळूया. प्रश्न क्रमांक 28मध्ये बघू शकता तुम्ही. वाचन हा माणसाचा पहिला मंत्र आहे, या वाक्यातील अधोरेखित नावाचा प्रकार ओळखा. प्रश्न क्रमांक 28चं उत्तर मित्रांनो भाववाचक नाम आहे. वाचन म्हणजे भाववाचक नाम. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 29 आपण बघूया. खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे दोन्ही वचनातील प्रत्यय सारखेच असतात? तर याचं उत्तर काय मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही उत्तर द्या मित्रांनो. नक्कीच तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीसाठी पण मी नवीन नवीन व्हिडिओ आणत राहतो. तो प्रश्न क्रमांक 29चं तुम्हाला अ पाहायला मिळतं मित्रांनो, सप्तमी. प्रश्न क्रमांक 30चं बघू शकता मित्रांनो. आता विधाता या शब्दाचे स्त्रीलिंग रूप खालीलपैकी कोणते आहे? तर स्त्रीलिंगी रूप विधात्री मित्रांनो. आता 30 नंबर प्रश्नाचे तुम्हाला अ पाहायला मिळतील. त्याच्यानंतर अलंकारावर काही प्रश्न तुम्हाला खाली पाहायला मिळतील मित्रांनो. आता 31 नंबरचा तुम्ही प्रश्न बघू शकता. येतो क्षण वियोगाचा पाणी नेत्रामध्ये दिसे, डोळ्यात काय गेले म्हणून नयना पुसे, अलंकार ओळखा. आता इथं तुम्हाला 31 नंबरमध्ये अलंकार ओळखायचं आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 31चं ब. त्याच्यानंतर खाली बघूया मित्रांनो 32 प्रश्न क्रमांक बघू शकता. फुलांनो या शब्दाचा असणारी विभक्ती ओळखा. तर 32चं तुम्हाला विभक्ती ओळखायची, त्याचं उत्तर आहे मित्रांनो संबोधन. आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 33 मध्ये बघू शकता. दोन्ही भाऊ पाची पांडव यातील संख्या विशेषण प्रकार ओळखा. तर याचं उत्तर काय मित्रांनो 23 नंबरचं तुम्हाला क पाहायला मिळतं मित्रांनो, साकल्यवाचक. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 34 बघूया. गुरुजी रागावले दिसताना या वाक्यातील रागावले या शब्दाचं कार्य कोणते? तर 34 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 34चं तुम्हाला ड मित्रांनो. आता 34चं पूरक म्हणून आहे. त्याच्यानंतर खालचं बघूया मित्रांनो. आज दिवसभर सारखे गडगडते, अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर 35 नंबरचं तुम्हाला उत्तर बी पाहायला मिळतं मित्रांनो. प्रश्न क्रमांक 35 तर भावकर्तृत्व. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 36 बघूया. पुष्कळमुळे उत्तीर्ण झाली, परंतु पहिल्या वर्गात कोणीच आले नाही, या वाक्यातील उभयनामी अवयवाचा प्रकार ओळखायचा आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 36मध्ये तुम्हाला ड पाहायला मिळते, न्यूनताबोधक उभयनामी अवयव. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 37 बघूया. पण मन बेटे स्वस्थ राहीना, या वाक्यातील अधोरेखित केवळ प्रयोगी अवयवाचा प्रकार ओळखा. अवयवाचा प्रकार ओळखा याविषयी तुम्हाला भरपूर इथे प्रश्न पाहायला मिळाले मित्रांनो. 37चं उत्तर तुम्हाला ड पाहायला मिळेल मित्रांनो, व्यर्थ उद्गारवाचक. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 38 बघूया. तू मला कळवायचे होतेस, या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा. 38 नंबरचं उत्तर तुम्हाला मित्रांनो क पाहायला मिळते, कर्तृभाव संकल्पयोग. त्याच्यानंतर 39 बघू शकता. सेवाली गुंतले तरी पंकज ते शोभते, वरील वाक्यपंक्तीतील अधोरेखित शब्दाचा समास ओळखा. समासावर पण तुम्हाला इथं भरपूर प्रश्न पाहायला मिळालेले आहे आणि अवयवावरती भरपूर तुम्हाला इथे पाहायला मिळालेले आहे मित्रांनो. तर 39 प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बी, उपभूत तत्पुरुष समास. त्याच्यानंतर 40 बघू शकता मित्रांनो तुम्ही. मधून असेच घराकडे येत जा, या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. प्रश्न क्रमांक 40चं उत्तर आहे मित्रांनो 1 नंबर.
त्याच्यानंतर 41 बघूया मित्रांनो. शेतात पीक दिसतात शेतकऱ्याच्या आनंदाने नाचू लागला या वाक्याचा प्रकार ओळखा. 41चं उत्तर मग आता बघूया मित्रांनो. 41चं उत्तर तुम्हाला बी पाहायला मिळेल. त्याच्यानंतर 42कडे वळूया. 42 प्रश्नाचं उत्तर आता बघूया मित्रांनो. असावा सुंदर स्वप्नातील बंगला या वाक्यातील क्रियापदाचा अर्थावरून कोणता अर्थ सूचित होतो? तो 42चं उत्तर मित्रांनो 1 नंबर तुम्हाला विद्यार्थी पाहायला मिळेल. त्याच्यानंतर खाली वळूया मित्रांनो. 43 नंबरचा तुम्ही प्रश्न बघू शकता. वाक्यात येणाऱ्या सलवाचक क्रियाविशेषण टिंबटिंबचे कार्य करते. तर 43चं तुम्हाला क पाहायला मिळेल मित्रांनो, आधारपूरक. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 44 बघूया. त ज ग ग हे गण कोणत्या वृत्ताचे आहेत? तर 44चं उत्तर तुम्हाला ग पाहायला मिळेल मित्रांनो, इंद्रवज्जा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक खाली बघू शकता. 45 नंबरचं षष्ठी विभक्तीचे प्रत्यय कोणते? तर षष्टीचे तुम्हाला मी तर सांगतो मित्रांनो. आता 45 नंबरचं बहुतेक शेवटचं असेल. याचं चे ची आहे मित्रांनो. आणि खाली बघू शकता मित्रांनो, अजून 46 नंबरचा प्रश्न बघू शकता. खालीलपैकी योग्य शब्द ओळखा. आता तुम्हाला इथं योग्य शब्द ओळखायला सांगितलेला आहे. तर याच्यातला योग्य शब्द मित्रांनो तुम्हाला ब पाहायला मिळेल. त्याच्यानंतर 47 नंबरचा तुम्ही क्वेश्चन बघू शकता. षण्मासिक म्हणजे काय मित्रांनो? तर 47 नंबर क्वेश्चनमध्ये षण्मासिक विचारलेला आहे. षण्मासिक म्हणजे 6 महिन्याचे प्रसिद्ध होणारे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 48 बघूया मित्रांनो. 48मध्ये विचारलेलं आहे चुकीची जोडी कोणती मित्रांनो? तर याचं उत्तर मित्रांनो ड. आणि 49 बघू शकता मित्र तुम्ही आता. अनुभूती, प्रत्यय, प्रचिती, प्रत्युत्तर या शब्दाची समानार्थी शब्द ओळखा. समानार्थी आणि विरुद्धार्थीवर दोन्ही तुम्हाला इथं प्रश्न पाहायला मिळतील. तर यामध्ये 49चं मित्रांनो क आहे मित्रांनो, अनुध्वनी. त्याच्यानंतर 50चं बघू शकता मित्रांनो. सूचीपूर्ती या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता 50चं विचारलेलं मित्रांनो तुम्हाला. तर याचं उत्तर मित्रांनो अपवित्र. त्याच्यानंतर खाली मॅथचे वगैरे प्रश्न मित्रांनो, त्यावर पण आपण एक सविस्तर नवीन व्हिडिओ आणणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करायचं आहे मित्रांनो. आणि अजून तुम्हाला तुमची टोटल किती झाली SRPFसाठी तुम्हाला आपले मार्क टोटल करायचे मित्रांनो. आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये तुम्हाला वनरक्षक, दारूबंदी आणि होमगार्ड भरती पण पाहायला मिळणार आहे. आणि नवीन पोलीस भरती पण तुम्हाला नाशिक कुंभमेळ्याच्या आधी पाहायला मिळणार आहे मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांची टोटल कमी असेल त्यांनी खचून जायचं नाही मित्रांनो. तुम्हाला कंटिन्यू सातत्याने ग्राउंड आणि अभ्यास चालू ठेवायचा मित्रांनो. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि तुमची कॅटेगरीनुसार किंवा कोणत्या प्रकारातून किती टोटल झाली मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि 2 दिवसात तुमचे सगळ्यांचे SRPF औरंगाबादचे मार्क येतील मित्रांनो. त्यावर एक अंदाजे कट ऑफ किती लागू शकतो त्याविषयी पण मी सविस्तर माहिती आणणार आहे. आणि तुम्हाला उत्तर तालिका आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाणार आहे. पोलीस भरती पॉईंट या टेलिग्राम चॅनलला सगळ्यांनी जॉईन करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला पेपर आणि उत्तर तालिका आणि एक अंदाजे कट ऑफ किती लागणार आहे त्याविषयी पण आपण सविस्तर माहिती त्यामध्ये बघणार मित्रांनो. सगळ्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शनमधून लिंकवर व्हिजिट करून आपलं चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. पोलीस भरती पॉईंट. भेटूया आता नवीन व्हिडिओ.